राजेंद्र भोसले. कशा प्रकारचा त्रास होतो तुम्हाला? मला हे ढेकर किंवा इंडायजेशनचा त्रास होता. 24 तास ढेकर वगैरे यायचे आणि खूप अस्वस्थ व्हायचं आणि झोप वगैरे होत नव्हती आणि खूपच त्रास होत होता. ओके. बीपी पण तुमचा वाढत होता. हां, त्याच्यामुळं मग माझी झोप आणि ते ढेकर येत असल्यामुळे बीपी वाढून मला अस्वस्थपणा यायचा सारखा ओके. असा. आणि तुमच्या पायावरती वगैरे पण थोडी सूज होती अगोदर. हो, पाय पण दुखायचे. पाय दुखायचे, पायावरती सूज होती, अशक्तपणा वाटायचा. हो, हो. बरं. आता आयुर्वेदिक औषधं घेऊन तुम्हाला कसा आराम आहे? मला हा त्रास म्हणजे बऱ्याच दिवसापूर्वी झालेला आणि मग मी त्याच्यासाठी ॲलोपॅथिक औषधं वगैरे बरेच दिवस ट्रीटमेंट घेतली. मग खूप मोठे-मोठे हॉस्पिटलमध्ये जाऊन मोठे-मोठे एक्सपर्ट्स होते त्यांना भेटलो. काही लोकांनी ते एंडोस्कोपी वगैरे करायला सांगितली, पण ते काही मी केलं नाही. आणि असे मी 7-8 ॲलोपॅथिक डॉक्टरांना भेटलो. त्यांची आणि काही ठराविक डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतली, पण त्याच्यातून पण काही एवढा फरक जाणवला नाही. आणि मग जसे डॉक्टरांचे जे ओळखीचे होते त्यांनी आम्हाला सांगितलं की डॉक्टरांचं नाव त्यांनी दिलं. डॉक्टरांनी येऊन आम्ही भेटलो. तर मग त्यांनी जी ट्रीटमेंट चालू केली, तर मला एक 6 महिन्यामध्ये खूपच चांगला फरक पडला आणि आता तर म्हणजे खूपच छान, म्हणजे एक 90-95% फरक पडलेला आहे. आणि ते ढेकर वगैरे किंवा असं जे जड वाटायचं वगैरे ते आता वाटत नाही. आणि म्हणजे खूपच, म्हणजे एक वेळेस अशी परिस्थिती होती की या आजारातून बरं होणारच नाही असं जे वाटत असं होतं. वाटतं. त्रस्त झाले होते तुम्ही त्रस्त त्याच्यातून. झालं होतं. तर हे म्हणजे आजारातून बरं होणारच नाही हे वाटत होतं. पण आता म्हणजे असं छान वाटतं आणि एक पॉझिटिव्ह जे असं आहे ना वाटतं की बाबा ओके. फ्रेश वाटतंय, आयुष्याकडे कामामध्ये उत्साह आहे हो, सगळ्यांना. हो. आयुष्यात म्हणजे असं पॉझिटिव्हिटी आलेली आहे त्याच्यामुळे. मग ते आजाराने लिटरली छोटासाच आजार होता, पण ते खूपच त्रास झाला. झोप होत नव्हती 24 तास. सारखे कंटिन्यूअस ढेकर यायचे. खायची पण भीती वाटायची. काही खाल्लं तर ढेकर येतील म्हणून. म्हणजे इतका त्रास इतका झाला. त्रास होता. हो, हो. चालतं. आयुर्वेदाबद्दल, आता आयुर्वेदिक ट्रीटमेंटबद्दल तुम्हाला लोकांना काय सांगायचं? अ, पचनाच्या संबंधाने जे आजार आहेत, त्याच्याबद्दल आयुर्वेदाला प्रेफरन्स करण्यासाठी लोकांना काय? शक्यतो लोकांनी आयुर्वेदाकडेच जावं. जसं आता वेस्टर्न वर्ल्ड तर आयुर्वेदाकडे चाललेलं आहे. आणि ॲलोपॅथी जे इमर्जन्सी आहे किंवा जे सीरियस साधारण की जे इमिडिएट अटेन्शन हवेत त्यासाठी ॲलोपॅथीला गेलं तर बरं आहे. पण जे बाकीचे आजार आहेत ते आयुर्वेदात बेस्ट आहे आणि ते आपल्या भारतातूनच आयुर्वेद हे झालेलं आहे आणि खूप हजारो वर्षापासून ते भारतामध्ये चालू आहे. त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे आणि त्याचे रिझल्ट्स पण खूप छान आहेत. म्हणजे जे मी अनुभवताना. अनुभवलं आहेत ते ते मी करतोय. चालेल. थँक यू सो मच सर. थँक यू सर.